नमस्कार मंडळी. तर बागेत खूप वांग्याची झाडं लावली होती आणि आता सगळ्याच झाडांना खूप सारी वांगी पण आलेली आहेत. मग आज सकाळी एवढ्या वांग्यांचा तोडा निघाला. ही वांगी आम्ही ऑर्गॅनिकरित्याच पिकवली. मग ठरवलं भरली वांगी बनवायची. एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी 15-20 पाकळ्या लसणाच्या छोट्या कापून घेतल्या आणि कांदा छोटा कापून अशा प्रकारे तेलात परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा घरचा खायचा मसाला, 1 फुल चमचा कांदा लसूण मसाला आणि 1.5 चमचा धना पावडर मी या ठिकाणी घालून घेतलेली आहे. एकदम छोटा पाव चमचा संडे मसाला देखील मी यामध्ये घालणार आहे आणि जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तो पण यामध्ये टाकायचा आहे. थोडासा हिंग, हळद आणि मीठ, जाडं मीठ यामध्ये मी आता टाकून घेणार आहे चवीप्रमाणे आणि हे सर्व मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 6 ते 7 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. शेंगदाणे भाजून गरमरीत वाटून घेतलेले आहेत. बस इतकी सोपी रेसिपी आहे आणि आता हे सर्व छान परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये बारीक छान चिरून हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं छान खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ याला भाजायला सुद्धा लागणार नाही. त्यानंतर आपली जी वांगी आहेत त्याचे काटे काढून घेतले आहेत मी थोडे थोडे आणि असे 2 काप याला द्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी उभे काप दिले आहेत जेणेकरून जर खराब वगैरे वांगा असेल ते पण चेक करून घेतलेलं आहे. तर खूप छान वांगी निघाली आणि आता हा जो मसाला आपण बनवलेला आहे तो यामध्ये एकदम घट्ट दाबून बसवायचा आहे. सर्व वांगी मी आता यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि आता ही वांगी आपण आता कुकरमध्ये शिजायला घालूया. तर एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे आणि खूप छान चवीला सुद्धा लागते. सकाळी सकाळी डब्याला सुद्धा पटकन तुम्ही बनवू शकता. तर आता कुकरमध्ये थोडंसं तेल ठेवून कुकर तापला की त्यात थोडंसं तेल घालून आता ही सर्व वांगी घालणार आहे आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. अर्धा ते पाऊण ग्लास पाणी खूप होतं. तर आपल्याला पातळ नाही बनवायची आहे भाजी. तर आता 2 शिट्ट्या मी घेणार आहे आणि आपली वांगी रेडी आहे. तर इतकी इझी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली आणि आम्ही जे ऑर्गॅनिक अशाच प्रकारे अनेक पिकं घेत असतो आणि त्याच्या रेसिपी टाकत असतो. असंच गावाकडील जीवन तुम्हाला अनुभवायला बघायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर माझं वांग्याचं जे भरली वांगी आहेत ती आता रेडी आहेत आणि खूप सुंदर दिसतं आणि खूप सुंदर यांची चवसुद्धा झाली होती. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.